सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या भक्तनिवास संकुलाचं भूमिपूजन उत्साहात संपन्न झालंय। महाराष्ट्रातील भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांच्या हस्ते भक्तनिवास संकुल भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्रातून भाविक भक्तगण उपस्थित होते। येणाऱ्या भाविक भक्तांच्या निवासाची उत्तम प्रकारे सोय झाल्याचं देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य शिवयोगी तपयोगी नंदगिरी महाराज यांनी सांगितले। पाण्याच्या प्रश्नाची संपूर्ण माहिती घेऊन मला वाटतं 20 तारखेच्या दरम्यान या संदर्भामध्ये एक स्वतंत्र देवस्थानच्या संदर्भामधली बैठक आपण अधिकारी वर्गावर लावू। मग खालून गाडदऱ्यामधून पाणी आणता येणं सोपं आहे का नांदवळमधून पाणी आणता सोपं आहे, पण जिथून पाणी आणणं सोपं होऊन हे 13-14 तलाव आपल्याला भरणं गरजेचे आहेत। त्या दृष्टीने पुढची वाटचाल आपल्याला करावं लागणार आहे। 0.52 TMC जे पाणी या भागासाठी आपण मंजूर करून घेतलेले ते पाण्याचा विनियोग करणं गरजेचं आहे। याचबरोबर काल आमदार शिंदे साहेबांनी सुळशीच्या धरणाच्या विषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। सुळशीचा जे नव्याने होणारे धरण हे जवळपास 50% डिपेंडेबिलिटीवर जर धरलं तर 14 TMCचं धरण त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याचं संपूर्ण सर्वे आणि साईट सिलेक्शन वॉल कुठं करायची आणि त्याला प्राथमिक सगळ्या मंजुऱ्या हे झालेल्या आहेत। आमदार शिंदे साहेब त्यामध्ये लक्ष घालतात ही चांगली गोष्ट आहे आणि कृष्णा महामंडळाचे ते उपाध्यक्ष असल्यामुळे त्याची क्षमता निश्चितपणे आपल्याला त्याला फलटण मतदारसंघाला कोरेगाव खटाव अगदी मान तालुक्यापर्यंत त्याचं पाणी आपल्याला नव्याने ते जवळपास जर निम्म्यात धरण भरलं तर 7-7.5 TMC आपल्याला मिळणार आहे। कमी खर्चाचं सर्वात होणार ते धरण आहे आणि या संदर्भामध्ये आवश्यक ते आदेश आणि मुख्यमंत्री साहेब त्याला अनुकूल आहेत। या ठिकाणी महेश शिंदे साहेबांनी सुद्धा त्याला पाठपुरावा लावावा आणि त्याच्या संदर्भामध्ये मी त्याचा पाठपुरावा करत आहे। निश्चितपणे सुळशी येणारा भविष्यातलं सुळशी धरण येणाऱ्या 4-4.5 वर्षामध्ये या भागाचा कायमस्वरूपीचा दुष्काळ मिटवण्याकरता आपल्याला उपयोगी पडणार आहे। या ठिकाणी खालून जाणाऱ्या धोंबलकोडी असो किंवा नीरा देवगराचा कॅनलचा असो किंवा धोम एक्सप्रेस च्या मार्फत आपण वसना स्कीम चालवत असू या गावाच्या शेजारी म्हणजे अगदी म्हणतो मन एकाकेत कळसाने गावाला वळसा या पद्धतीने पाणी शेजारी असून सुद्धा आपल्याला पाणी या ठिकाणी देता आलं नाही हे खरं अर्थाने दुर्दैव आहे। माझे वडील या ठिकाणी खासदार असताना वसना आणि वांगणा दोन्ही स्कीम त्यांनी मंजूर करून घेतल्या चालू केल्या आणि आता त्याचं लवकरच आता पाणी सोडायचा कार्यक्रम नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होईल, नीरा देवगरचा होईल। त्याच पद्धतीने या भागाचाही प्रश्न कायमस्वरूपी मार्गाला लावण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे। मला खात्री आहे की आपण या मार्गाला लावू। आजचं देवस्थानसाठी एक सुवर्ण अक्षराने लिहावा असं एक कार्यक्रम झाला आणि उत्कृष्ट आणि भागातील पंचक्रोशीतील जे शनिभक्त आहेत शनिवर प्रेम करणारे सर्व भाविक भक्त इथं उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये जी उणिवा होती आपल्याकडे 2 उणिवा आहेत की भक्त लोकांना प्रसाद घेण्यासाठी राहण्यासाठी सुविधा नाही आणि दुसरी गोष्ट फेब्रुवारीच्या नंतर पाण्याची खूप मोठी टंचाई असते। ह्या 2 गोष्टी भरून काढण्याचा आपण प्रयत्न करतोय। देवस्थान ब वर्ग असल्यामुळे ब वर्गच्या या तीर्थक्षेत्र पर्यटनमधनं शासनाने आपल्याला 2 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यातनं प्रसादालय आणि किचन म्हणजे स्वयंपाकगृह असा हा उपक्रम आता राबवतोय। त्यानंतर वाढीव निधीच्या उपलब्धीतून पुढच्या भक्तनिवास आणि राहण्याची भक्तांसाठी सोय किंवा अशा बाकीच्या सोयीसुविधा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तर गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच एवढी मोठी देवस्थानला आल्यामुळं आमच्या या परिसरातील पंचक्रोशीमध्ये आणि शनिभक्तामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि शासनाविषयी चांगले मत प्रकाशित झालेलं आहे। प्रतिनिधी मुकुंदराज काकडे, न्यूज टुडे 24, कोरेगाव, सातारा।